मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये धनंजय आता पार्थला विचारतो, काय रे पार्थ, अरे जावई बापू म्हटलेलं चालेल ना? काय ग नंदिनी? तेव्हा ते दोघेही लाजत असतात आणि हळूच हो पण म्हणतात. मग सर्वांना खूप आनंद होतो, सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा मंजूला जरा धक्का बसतो की या दोघांचं आता जुळलं. काही खरं नाही, रम्याचा काही नंबर लागत नाही इथे. मग नंतर आता मानिनी म्हणते, चला तोंड गोड करूयात, असं म्हणून ती शारदाकडे मिठाई देते. तेव्हा अगोदर शारदा ही देवासमोर मिठाई ठेवते आणि सर्वांना वाटते. इकडे जीवा मात्र आता काव्याचा हळूच हात पकडतो. तेव्हा काव्य आता खूप घाबरते आणि पटकन त्याच्या हातातून हात सोडवून घेते. सर्वजण आता एकमेकांचं अभिनंदन करतात आणि त्याचबरोबर आता मानिनी ही नंदिनीची ओटी भरते. तर आता ओटी भरत असताना जीवा हा सर्वांचे फोटो काढून घेतो. आता ओटी भरल्यानंतर मानिनी म्हणते, अहो मग आता विक्रमला लगेच समजतं काय ते. तो खिशातून लगेच वॉयलेट काढतो आणि हातात येईल तेवढे पैसे मानिनीकडे देतो. तेव्हा मंजूचे डोळे गरगर फिरतात. ती म्हणते, बापरे एवढे पैसे? तर आता ते पैसे घेण्यासाठी नंदिनी नकार देत असते. त्यावेळी नाही म्हणायचं नाही, हा आमचा आशीर्वाद असल्याचं आता विक्रम सांगतो. त्यामुळे नंदिनीला ते पैसे घ्यावे लागतात. त्यानंतर आता धनंजय म्हणतो, जावई बापू या पुढे आता, असं म्हणून ते सुद्धा आता हाताला टिळा लावतात आणि त्याचाही अगदी छान प्रकारे मानपान करतात. इकडे जीवा आणि काव्याचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. तेव्हा कुणाचंही लक्ष नसताना आता जीवा पटकन काव्याच्या तोंडात मिठाई भरवतो. त्यावेळी आता ती खूप घाबरते आणि समोर अशी प्लेट पकडते. आता सर्व कार्यक्रम अगदी व्यवस्थित संपन्न होतो. तेव्हा विक्रम म्हणतो, कार्यक्रम अगदी व्यवस्थित संपन्न झालाय. बरं धनंजय ऐक ना, अरे गुरुजींबरोबर बोलून मुहूर्ताची तारीख कळव आम्हाला हा. तेव्हा धनंजय ठीक आहे असं म्हणतो. तर आता नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हळूच बाय असं करतात. तेव्हा जीवा आणि काव्या हे दोघेही आता कुणाला कळू न देता एकमेकांना बाय करतात आणि मग विक्रमच्या घरचे सर्वजण घरी निघतात. आता सर्व पाहुणे मंडळी तेथून गेल्यानंतर काव्या जोरातच ओरडते, आई अगं लवकरात लवकर ना, आता ताईचं लग्नच तू उरकून टाक. मंजू आता घरी येते. तर आता वसू ही खूप चिडलेली असते. रम्या मात्र रडत असते. वसू रागातच मंजूला म्हणते, काय ग आलेस का? अगदी मस्त गेली तिकडे, बहिणीची काही काळजी केली की नाही? विक्रमने स्पष्ट आपल्या रम्याला नकार दिला तरीही तुला समजत नाही का? शेपटासारखी त्या मानिनी आणि विक्रमच्या पाठीमागे गेलीस. अगं तुला बहिणीची ना मोठ्या काळजीच नाही आहे आणि गेलीस तर गेलीस. तिने माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं. धनंजय मोहितेच्या घरी तू गेलीस का? आणि बाई ग, तूच एकमेव सौंदर्याची पुतळी, एकमेव सौंदर्याची खाण आणि म्हणूनच सगळेजण तिकडे त्या नंदिनीला मागणी घालायला गेले, बरोबर ना? त्याचवेळी वसू आता मंजूला म्हणते, आयुष्यभर मी एक भाऊ म्हणून विक्रमवर माया केली आणि त्याने सुद्धा साथ सोडली आणि त्याचबरोबर तू सुद्धा सोडलीस ना ग? अगं मंजू, तुझ्या पदरामध्ये तर 2 मुली आहेत, मग माझी तळमळ तुला का दिसत नाही? तुला तर आता फक्त आणि फक्त दादा महत्वाचा ना. पण ठीक आहे हा मंजू, तू त्यांच्याकडे जाऊ माझी मुलगी रम्या, आम्ही दोघी आहोत एकमेकींसाठी. तेव्हा मंजू आता लगेच वसूला म्हणते, ऐक ना ताई, अगं मी तुझ्याच बाजूने आहे आतून, पण मी उघड असं दादाला अजिबात विरोध करू शकत नाही. मी तिकडे गेले फक्त आणि फक्त तिथे जाणून घेण्यासाठी, नक्की तिथे काय काय झाले ना हे जाणून घेतलं मी, बाकी काहीच नाही. अगं तुला वाटत असेल की मला तुझी काळजी नाही आहे, पण तू माझी मोठी बहीण आहे, मलाही आहे ना काळजी. अगं तुझ्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत, तुझ्या नावाने कंपन्या आहे आणि बँक बॅलन्स पण आहेत, परंतु तू माझी मनस्थिती समजून घे ना गं. माझ्याही पदरामध्ये 2 मुली आहेत म्हणून दादाच्या छत्रछायेखाली मला राहावं लागतंय. आणि अजून एक सांगू का, दादाने जर मला काहीच दिलं नाही आणि मी इथे राहिले नाही, दादाचं काही ऐकलं नाही, तर मग माझं पुढे कसं होणार? माझ्या मुलींचं पुढे कसं होणार? मला दादा हा जवळचा वाटतो, तो कधीही मला काही शब्दाहून बोलत नाही आणि तू माझी मनस्थिती समजून घे. अगं उघडपणे मी असा विरोध नाही करू शकत त्याला, एक ठराविक मर्यादा आहे की नाही, असं म्हणून ती जायला निघते. तेव्हा वसू म्हणते की थांब जरा. मग आता मंजू मागे पाहते.
इकडे आता पार्थ आणि जीवा आपापल्या रूममध्ये असतात तेव्हा आता पार्थ हा खुर्चीवर बसलेला असतो आणि तो नंदिनीचा फोटो पाहत असतो. तो आता अगदी त्या फोटोकडे पाहत मनातच म्हणतो, माय स्वीट नंदिनी, खरंच तू खूप स्वीट आहेस हा, असं म्हणून त्या फोटोकडे पाहत अगदी तिच्या प्रेमात तो पागल होतो. आणि मग नंतर जीवा हा बेडवर पडलेला असतो आणि तो काव्याचा फोटो पाहत असतो. काव्याचा फोटो आता पाहत असताना तो मनातच विचार करतो की काव्या, आज सर्वांसमोर चोरून चोरून फ्लर्ट करताना खूप मज्जा येत होती ना. तेवढ्यातच युग धावत तेथे येतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स दादा असं पार्थला जवळ घेत म्हणतो. हे दोघेही लगेच मोबाईल लपवतात आणि मग युग म्हणतो, अरे दादा तू सांगितलं नाही तरी मला सगळं समजलंय. मग आता पार्थ विचारतो, काय? तेव्हा लग्न ठरलं ना तुझं, मला आईबाबांनी सांगितलं ना. अरे किती छान फिलिंग्स आहे लग्न म्हणजे. आता काय बाबा, तुझी आणि वहिनीची एक टीम बनणार आणि मी काय असा एकटाच राहणार, मग काय करायचं, आपलं एकटंच बरं आहे, असं युग त्याला चिडवत म्हणतो. मग आता पार्थ म्हणतो, तसं काही नाही आहे. तर जीवा आता युग आणि पार्थचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आपण तिघेही एकमेकांपासून कधीही म्हणजे कधीही वेगळं व्हायचं नाही. कडे काव्या, आरू आणि नंदिनी या तिघीही बेडरूममध्ये असतात. तेव्हा आरू म्हणते, वाव, खूप सुंदर फोटो आले आहेत हा ताई तुझे आणि जिजूचे, अगं सेम तुझ्या टाईपचा आहे हा जिजू म्हणजे. तेव्हा नंदिनी आता पार्थचा फोटो असा झूम करून पाहत असते. इकडे आता युग म्हणतो की दोघांचे सोबत फोटो काढले असतील ना, मग दाखव की मला एखादा फोटो. तेव्हा आता पार्थ लगेच नंदिनीचा फोटो त्याला दाखवू लागतो. त्यानंतर युग आता नंदिनीचे फोटो पाहत असतो आणि म्हणतो, वाव, किती सुंदर आहे अरे आमची होणारी वहिनी दादा. तेव्हा पार्थ म्हणतो, हो आहेतच त्या सुंदर. नाव काय आहे असं युग विचारतो. तर पार्थ खूप लाजत असतो. मग युग म्हणतो, जीवा, अरे बघ ना दादा किती ब्लश करतोय. तेव्हा जीवा म्हणतो, अरे इथे तर काही नाही, तिकडे बघायला पाहिजे होतं, तू असायला पाहिजे होतं रे, एवढी गंमत आली असते ना. दादा लाजून लाजून अगदी लाल झाला होता मुलीसारखा. हा पार्थ तर अजूनच लाजू लागतो. इकडे नंदिनी आता अजूनच झूम करून पार्थचा जो फोटो पाहत असते. तेव्हा आरू विचारते, ताई अगं तू प्रेमात तर पडली नाही ना जिजूंच्या? मग आता नंदिनी म्हणते, नाही ग, माहीत नाही. तेव्हा आरू म्हणते, मलाही अनुभव नाही प्रेमात कसं पडायचं, नाही तर तुला सांगितलं असतं. त्याचवेळी काव्याला असेल ना अनुभव, असं आता आरू म्हणते. तेव्हा काव्या खूप घाबरते. दुसरीकडे युग हा फोटो पाहत असताना नेमका पुढचा फोटो असतो तो आरू आणि त्याचबरोबर काव्याचा. दोघींनीही एकमेकींना मिठी मारलेली असते. त्याचवेळी आता तो फोटो पाहणार असतो. मग तेवढ्यातच त्याला त्याच्या मित्राचा म्हणजे निखिलचा कॉल येतो. त्यामुळे तो फोटो पाहायचाच राहतो आणि युग 1 मिनिट असं म्हणून मोबाईल तेथे ठेवून बाहेर जातो. इकडे आता काव्या म्हणते, आरू तू काही पण बोलू नकोस हा, फटका खाशील एखादा. मला कुठे प्रेमात पडायचा अनुभव आहे ग, पण प्रेम केल्याशिवाय लग्न करायचं नाही हे मला अजिबात डायजेस्ट होत नाही. कारण अगोदर प्रेम आणि मगच लग्न अशी माझी लग्नाची व्याख्या आहे, काव्या म्हणते. तेव्हा प्रत्येकजण प्रेमात पडेल असं नाही ना, असं आता आरू म्हणते. त्यानंतर नंदिनी म्हणते की झोपा बरं पाहू. मग आता त्या दोघीही म्हणतात की ठीक आहे आम्ही झोपतो. नीला वाटतं की आता या दोघीही झोपलेल्या आहेत म्हणून ती पार्थचा पुन्हा एकदा झूम करून फोटो पाहू लागते. आणि मग नंतर काव्य आणि आरोही एकमेकींकडे पाहून हसतात. तेव्हा पकडली चोरी पकडली असं त्या दोघीही जोरात ओरडतात. तेव्हा नंदिनी घाबरते आणि पटकन फोन ठेवून देते आणि स्वतःशीच लाजते. मग आता नंदिनी पुन्हा एकदा त्या दोघींना म्हणते की झोपा बरं. मग आता त्या दोघीही गुपचूप झोपून घेतात. दुसरीकडे वसू आता मंजूला विचारते, तिकडे काय झालं ते सांग. मग मंजू सांगू लागते की चांगला मुहूर्त पाहून सुपारी फोडली जाणार आहे. त्याच आता रम्या अगदी ओक्साबोक्शी रडू लागते. तेव्हा आता रम्याचं हे दुःख पाहून वसू म्हणते, मंजू तू निघ आता. मग आता मंजू तेथून जाते. त्याचवेळी रम्याकडे आता जात वसू तिला समजावू लागते, बाळा कितीही सुपाऱ्या फुटू देत, कितीही साखरपुडे होऊ देत, हे बघ पार्थची सुपारी तर तुझ्याबरोबरच फुटणार आणि तुझं आणि त्याचं लग्न होणार हा तुझ्या आईचा शब्द आहे. मग आता रम्याला झालेलं दुःख ती आता आईसमोर व्यक्त करत असते आणि आईला मिठी मारून म्हणजे वसूला मिठी मारून ती खूप रडत असते. आपल्या लेकीला होणारा हा त्रास देखील वसूला पाहवत नाही.
इकडे नंदिनी आता गाढ झोपलेली असते. त्याच वेळी आता आरू लगेच नंदिनीच्या रूमकडे येते आणि जोराजोरात तिला आवाज देऊ लागते, नंदिनी ताई दार उघड. तेव्हा नंदिनी आता घाबरूनच दार उघडते. काव्या देखील तिच्या बरोबर असते. तेव्हा काय झालं बाळा तुला आरू, असं आता नंदिनी विचारते. मग आता आरू ही खूप घाबरलेली असते. काव्या म्हणते काय माहीत काय झालं. मी हिला विचारलं काय झालं, कोणतं स्वप्न पडलंय, परंतु ही सांगतच नाहीये. म्हटली की दोघींना बरोबर ते सांगायचंय म्हणून. तेव्हा नंदिनी तिला शांत करत विचारते काय झालं बाळा. मग आता आरू सांगू लागते, अगं काय झालं माहिती आहे का, खूप धो पाऊस पडत होता. मग आता काव्या म्हणते थंडीमध्ये. तेव्हा आता आरू म्हणते गप्प बस ना, पुढे काय झालं ते ऐक. तेव्हा खूप धो पाऊस पडत होता आणि एक माणूस त्या पावसातून भिजत आपल्या घरी आला. आपल्या घरी आल्याबरोबरच त्याने एक चाकू काढला. तेव्हा या दोघीही आता घाबरतात. तेव्हा चाकू काढल्यानंतर तो नंदिनी ताईसमोर उभा राहिला. तेव्हा तो माणूस कोण होता नक्की असं नंदिनी विचारते. तेव्हा तो तर पार्थ जिजू होता असं आता आरू सांगते. मग काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी एकमेकींकडे पाहतच राहतात. मग आता चाकू काढल्यानंतर तो चाकू नंदिनीताईच्या पोटात खुपसला की काय असं काव्या विचारते. आरू घाबरतच म्हणते नाही ग तसं नाही. त्याने त्याच्या हातावर त्या चाकूने असं नाव कोरलं एक. तेव्हा कोणतं नाव असं आता लगेच या दोघीही विचारू लागतात. तेव्हा नंदिनी ताईचं नाव कोरलं असं आता ती सांगू लागते. तेव्हा या दोघीही आता खूपच हसू लागतात. मग आता आरू म्हणते काय झालं काय, तुम्ही दोघीही का असं हसताय, मला कळतच नाही. त्यावेळी आता पार्थ जिजूने हातावर नंदिनी ताईचा टॅटू काढला, ते पण असं चाकूने. तुम्हाला कळतंय का याचा अर्थ. हाऊस केअरिंग असं म्हणून ती अजूनच घाबरते. तर या दोघींना खरंच हसू आवरत नाही. मग नंदिनी म्हणते हाऊ फनी. त्याचवेळी आता आरूला या दोघीही वेड्यात काढतात आणि तिच्यावर पुन्हा पुन्हा हसतात. तेव्हा आरू म्हणते तुम्ही हसताय पण सकाळी पडलेली स्वप्न ही खरी असतात. मग आता नंदिनी म्हणते अगं पार्थ असं कधीही करणार नाही, कारण ते असं हातावर वगैरे नाव काढणाऱ्यातले नाही आहेत. मग काव्या म्हणते हो ना, पार्थ जिजू हवं तर काय करतील, डायरीच्या शेवटच्या नंदिनी ताईचं नाव लिहितील, परंतु असं हातावर ते अजिबात नावाचा टॅटू काढणार नाही. त्यावेळी आता नंदिनी म्हणते तू हॉरर फिल्म दाखवणं बंद कर हा झोपताना हिला अगोदर. काव्या म्हणते हो अगं, होणाऱ्या बायकोचं नाव असं डायरेक्ट असं चाकूने काढायचं एवढं पॅशनेट नसतं अगं कुणी. तेवढ्यातच काव्याच्या मोबाईलवर आता जीवाचा मेसेज येतो की उद्या मला भेट, एक छान सरप्राईज तुझ्यासाठी आहे. मग आता ती मनात विचार करू लागते नक्की कसलं सरप्राईज आता जीवा मला देणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आता साईटवर कामासाठी पार्थ जातो आणि आपल्या कामगारांना काम समजावून सांगत असतो. त्याचवेळी शनया तेथे येते आणि हाय पार्थ असं म्हणते. मग आता त्याला ती पटकन ओळखत नाही. तेव्हा आता तो फक्त हाय असं म्हणतो आणि इग्नोर करतो. त्यावेळी शनया त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते की हाय तर फक्त ओठावर आलं आहे, परंतु मनातून आलं नाही आणि डोळ्यात साधी ओळखसुद्धा नाही. मग आता तो म्हणतो तुमची नजर शार्प आहे, बरोबर तुम्ही ओळखलत, पण मी नाही ओळखलं तुम्हाला. तेव्हा आय थिंक आपण पार्टीत भेटलो होतो का असं तो विचारतो. ती म्हणते हो पार्टीत भेटलो होतो आपण. तेव्हा तुम्ही इथे कशा आलात असं पार्थ विचारतो, कारण कन्स्ट्रक्शन साईटवर असं सहजासहजी लेडीज येत नाहीत म्हणून विचारलं. त्याचवेळी आता ती म्हणते माझं काम होतं रस्त्याच्या साईडला, जी साईड चालू होती ना ती माझ्या डॅडची आहे. सो आता डॅडसोबत मी सुद्धा हळूहळू रिस्पॉन्सिबिलिटी घेते. डॅड आता हळूहळू समजावून सांगतायत बिझनेसमधील काही गोष्टी, परंतु आपल्या बरोबरीच्या फ्रेंड्सने सांगितल्यानंतर अजून कळतील ना, असं त्याला फ्लर्ट करत ती म्हणते. आणि म्हणूनच मी तुला अप्रोच झाले. तेव्हा कामाविषयी काही शंका असेल तर तुम्ही येऊ शकताय असं आता पार्थ म्हणतो. तेव्हा आता शनया पुन्हा एकदा विचारते फक्त कामाविषयी शंका असेल तरच फक्त वेलकम का. मग आता शनया म्हणते पार्थ तुझा नंबर काय आहे. तेव्हा तो विचारतो कशाला नंबर हवाय. ती म्हणते त्याशिवाय कसं कम्युनिकेट करायचं. सारखी सारखी त्याला फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करते. मग आता तो डायरेक्ट नंबरच देऊन टाकतो आणि तो विषय संपवून टाकतो. त्यानंतर आता ती तिथून जात असते. तेव्हाच आता तिथे एक जो बांबू असतो तो आता तिथे पडणार असतो नेमका तिच्याजवळ. तेव्हा तो पटकन तिला बाजूला
बाजूला ओढतो तर आता ती डायरेक्ट त्याच्या अंगावरच पडते. मग आता तिच्या गळ्यात असणारी चेन त्याच्या त्या शर्टच्या बटनमध्ये अडकते. तेव्हा शनाया ही त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा पार्थला असं होत असतं कधी एकदा ही उठतीये, परंतु ती आता मुद्दामच हळूहळू ती चेन बटनमधून काढण्याचा प्रयत्न करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या म्हणते की प्लीज जीवा, तू माझ्या नावाचा टॅटू काढू नकोस ना रे, आणि देव ना करो आपलं लग्न जर झालं नाही तर. मग आता तो म्हणतो की हे बघ, काहीही होऊ दे, परंतु तू तुझं नाव माझ्या मनावर, हृदयावर आयुष्यभर कोरलं गेलेलं आहे, असं म्हणून तो त्याच्या हृदयावर आता काव्याचं जे नाव कोरलेलं असतं ना ते दाखवतो. दुसरीकडे रम्या आता पार्थला कॉफी देते, तेव्हा तो थँक्यू म्हणतो. तर आता तिच्या हाताने बनवलेलं, तिने जे रम्या आणि पार्थचं गिफ्ट असतं, जो रुमाल असतो, तो रुमाल डस्टबिनमध्ये असतो. तेव्हा आता रम्या म्हणते, काय हे केलंस तू पार्थ? अरे डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात टाकलंस तू हे गिफ्ट. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.